कारण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या. दुसरा मुद्दा, ओबीसीला धक्का मराठ्यांचा लागतच नाही. फक्त मतासाठी तुम्ही आमच्या संग खोटं बोलता की ओबीसीला धक्का न लागता आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. त्यांना धक्का लागतच नाही. तुम्ही त्यांच्या मतासाठी आमच्या पोराचे मुद्दे पाडणार का आता? म्हणजे मराठ्यांना इतकं हलक्यात घेऊ नका. हे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सरकारला सांगतो. त्यांच्या मतासाठी तुम्ही आमचे पोरांचं वाटलं करणार, आमच्या पोरांचे मुद्दे पाडणार. त्यांच्या मतासाठी, मतावर तुम्ही मोठे होणार मराठ्यांच्या सुद्धा, आणि देणार त्यांना. तुम्ही मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, गोरगरीब मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, श्रीमंत मराठ्यांचं, शिक्षकांचं, नोकरदार वर्गांचं, व्यावसायिकांचं मत घेऊन तुम्ही मोठे होणार. मारणार कोणाचे पोरं त्यांचे. म्हणजे मोठे करायचं मराठ्यांनी. आणि आरक्षण कोणतं देणार? आमच्या नोंदी असून तुम्ही आम्हाला, जिथं आमची जमीनच नाही ते, म्हणजे त्या वावराला कवर ठेवणार आहे. तुम्हाला लक्षात आलंय का मी काय बोलतोय ते? उदाहरणार्थ, इथं जमीन आहे माझी, तुम्ही 200 किलोमीटरवर देणार. मला माझी जमीन इथं माहित नव्हती तोपर्यंत ठीक होतं. तुम्ही मला 200 किलोमीटरची दिली, पण कशी दिली की माहिती तुम्हाला? डाव करून, समोरच्याला सांगून पुढं जाऊ दे बाबा, हेले डोक्याला ताण देते, तोवर भात त्याची झेमन खाऊन दे त्याला 1-2-4 दिवस. लक्षात आलं तुमच्या? मग त्या पुढच्याला सांगून ठेवल्यामुळे ते दोघे होते मित्र, ते दोघं मित्र होते. मित्रांनी मित्राचं ऐकलं. ज्या मित्रांना ऐकलं त्याला म्हणले असते तुला देतो मंडळ काही. त्यामुळे ते बी गप बसलं, ते बी गप बसलं. ते म्हणलं हे तू यायची, आपण घेतले, आपल्याला वाटलं जमीन तर मिळाली ना. पण आपल्याला हे माहित नव्हतं ही पिढ्यांना पार आयुष्यासाठी आपली. आपण थोडे अतिविश्वासू समाज आहे आपला, आणि ती आपण घेतली. 8-15 दिवस गेले की तो म्हणला होय मावावर बाहेर. साहेब आपल्याजवळ कागदच नाही ना, व्हायला लागलं. म्हणजे जे ओरिजिनल राहणे ते गेलं, जे डुप्लिकेट तुमचं पक्क आहे म्हणून दिलं होतं ते घेऊन तो बाहेर होय. त्यामुळं आपल्याला ते तात्पुरतं नकोय. आपला हक्काचंही तुम्हाला समजून आलंय का बघा. आपला मराठ्यांचा आडवटपणा नाही. ओबीसीच्या लेकरांचं काढून आपण घेत नाही. एवढा प्रामाणिकपणा मराठ्यात आहे. फक्त आता ओबीसीला म्हणणं गरजेचं आहे आमची इमानदारी जागी झाली, असं ओबीसीनं म्हणणं गरजेचं आहे. आमचे संस्कार जागे झाले. आम्ही आमच्या लेकरात आणि तुमच्या लेकरात फरक नाही करत. तुमच्या नोंदी इथं सापडल्यात म्हणल्याच्या नंतर हे तुमचं घ्या किंवा ही जमीन तुमची घ्या, आम्हाला नको. पापाचं आम्हाला खायचं नाही, ते पचणार नाही, असं त्यांच्या विचारात जर बदल झाला तर बरं. मराठे समजून घ्या. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो, आपण त्यांचं घेत नाहीत, आपलं घेतोय. आणि आपलं घेत असताना जर त्यांचे तरी मत बदलणार नसलं तर याला म्हणायचं त्यांची नियत खराब झाली, मराठी काहीच करू शकत. मराठ्यांचा मग नावेला द्या, आम्ही ते घेणार. तुम्ही तुमच्या मनात बदल करा. माझ्या बांधाच्या शेजारी याचाच बांध होता, फक्त मी देव इथं नव्हता तोवर फोडून सपाट केलता. मोकळ्या मनाने म्हणा. तो 10-12 वर्ष दुसरीकडे पोट भरण्यासाठी गेला, तवर यांनी सगळा बांध फोडून सपाट केला, पुरं वावरत मग हे म्हणायला लागला. पण मोजल्यावर तो काय करते, दुप्पट निघलं, तू बाहेर निघ, नाही तर तुला आम्ही मात्र त्या वावरतो लुटीणार. जो मराठ्यांचा आत्ताही प्रामाणिकपणा आहे. फक्त तुम्ही खरं बोला. तुमची नियत खराब करून आमच्या गोरगरिबांच्या पोराचं तुम्ही वाटोळ करू नका. मराठ्यांनी आधी हे समजून घ्या, कोणताच मराठा मागला नाही पाहिजे. ओबीसीवर मराठ्यांकडून अन्याय होतोय का काय? अजिबात नाही. त्यांचं आरक्षण त्यांना आहे. आरक्षण आपलं त्यांच्याकडे, ते आपण मागतोय, ते देत नाहीये. मग आता तुमच्या पुढे वेळ आली विचार करायची.
ती जी जमीन आहे ते घ्यायची का तुमचे पोरं उपाशी मरून द्यायचे का ऊस तोडायला पाठवायचे तुम्ही ठरवायचं. कारण आता ते तुम्हाला ठरवायला लागणार आहे. त्याचं आपल्याला 1 इंच बी नको, त्याचं आपल्याला 1 इंच बी नको. आणि आपण जर एखाद्याचं इंचभर खाणार असलो तर ती मराठीच्या अवलाद असूच शकत नाही. पण आपलं का खाताय तुम्ही? आमच्या जर नोंदी सापडल्या ते आरक्षण पाहिजे, त्याच्यासाठी आता हा मुद्दा क्लिअर केला. त्याच्यासाठी काय ठरलं ते सांगतो. वेळ तर सगळ्याकडे आज असणार आहे सविस्तर चर्चा करायची. आज ऊन लागून येते तिकडे काय होतं मी मंडप काढायला येत असतो महाराजांचा. पण आता ना नीटनेटकेपणा आणि आरक्षणच घ्यायचं मग तिकडे काय येऊ. फक्त बुद्धीचा वापर करून निर्णय घेताना बी शांतच डोक्यानं. उगा ते पहिलं होतं पळा म्हणले की पळा, आता पळा म्हणलं की पळा नाही. आता दमानेच चला, पण पळणारा सुद्धा होडगडून मागं वडीने समजत नाही. पुढं काळ पुढे तर खोटं बोलायला पुढे पळायचंच नाही. आता सगळे संघ पाठीमागं नाही, पुढं नाही, मागं नाही, सगळे संघच. आता सगळ्यांनी संगत चालायचं. 2 घंटे पाण्याला तहान लागली तरी नका पिऊ. समजा पाण्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला जाणे म्हणलं उठू नका म्हणलं तरी तसंच मग तुम्ही तसेच बस. पाण्यासाठी जपण विनाकारण उगत उठू नका. काही तर काम नसतं नाही. आणि निबार पोर तर उठूच नका. तुम्हाला तर काहीच होत नाही. विषय आता आतापर्यंत आपण आपल्या आरक्षणाचा आणि त्यांच्या आरक्षणाच्या बाबतचा केला. आता याच्यानंतर बार सांगून आपण बी आपलं बोल खराब करण्यात मजा नाही. आता आपण बार म्हणायचं तुम्ही आमचे ते माझा मैत्वारी विरोध मी लढू लढ जाऊ विरोध मी लढिंग काय लढिंग रे. आपण बार म्हणाय तुम्ही आमचे जनते जास्तच लढत आहे. आपण म्हणतो तुम्ही आमचे जे लहान मोठे ते जास्तच करतय. आता कवर बनव हे शेवटचं सांगायचं. आता मराठ्यांनी त्यासाठी मराठ्यांना समजून सांगितलं आपला कोणाला विरोध नाही. आता या नोंदीच्या बाबत आता काय ठरलं, नोंदी ज्या मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला. काय करण्यासाठी घेतलाय? ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर त्याचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत कायदा पारित करू, यासाठी त्यांनी आपल्याकडून वेळ घेतला. वेळ घेताना कोण? वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले. त्यांच्या सोबत महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे कायदा तज्ञ होते. सगळ्यात मोठे शब्द वापरतो मी तुम्हाला. जे जे शब्द आपण त्यांना सांगितले ते शब्द त्यांनी काही गुढिले आणि तिथं हा शब्द नको हा घेऊ म्हणजे हा कायद्यात बसतोय. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. माझ्या मराठा समाजाला हा शब्द मान्य. खुडा पाहिला त्यांनी, पहिला खुडीला तिथं दुसरा लिहिला तो मराठ्याला मान्य. कारण त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे हे मराठ्याला माहिती, म्हणून आपणही हा म्हणलो. मग ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले, ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले या शब्दाचा प्रॉब्लेम नाही, मग कायदा बनवायला काही प्रॉब्लेम आहे का? आता त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत गड्या. त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत. तुम्हाला फक्त लाल देवा एवढाच फरक आहे. त्यांना नावे लागणं तुमच्या पुढे उभं राहावं लागतं, एवढाच फरक आहे. तुम्ही किती शिकलेले त्याच्यापेक्षा तुमच्याकडे लाल देव आहे बा. लाल देवामुळे ते शिकलेलं तुमच्याजवळ चिपकून उभा राहत आहे. पण जे तज्ञ त्यांनीच सांगितलंय हे जमतंय आणि त्याच्यावर उपोषण आपलं स्थगित झालेलं आहे. त्यानुसार कालही आपण स्पष्ट महाजन साहेबांना सांगितलं, ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर जे आपले ठरले कागदावरती ते तुम्ही रात्री वाचा
काही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अडचण येणार नाही. त्या आधारावर तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या, कारण ते शब्द तुमचेत, आमचे मराठ्यांचे नाही. हो, मी तुम्हाला खरं सांगतोय, ते शब्द आपले नाहीत, ते त्यांच्या तज्ञाचे, त्यांचे. आता बदलायचं काम नाही. त्यामुळे 24 डिसेंबर पर्यंत ते 100% मराठ्यांना आरक्षण देतील, याच्यात आत्ताही मराठ्यांना शंका नाही. परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक, का सावध राहू नये म्हणून बैठक 17 तारखेला बैठक घेतली. याचा अर्थ असा नाही की 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला दिलेला वेळ आम्ही कमी केला, याचा अर्थ अजिबात नाही. मराठ्यांनी एकदा शब्द दिला की मराठी मागे घेत नाही. 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे, तो तुमच्यासाठी फायनल आहे. त्यात काहीच बदल नाही. बदल करण्याचं कारण फक्त या बैठकीच्या माध्यमातून राज्यातले ही मराठा समाजाची बैठक, ही मराठा समाजाची बैठक आहे. इथं ना पक्षाची बैठक आहे ना कोणत्या संघटनेची बैठक, ही मराठ्यांची बैठक. काय काय लावित असतील माहित नाही आम्हाला ते. ही फक्त आणि फक्त मराठा समाजाची बैठक. इथं सगळे मराठा म्हणून आहे. या बैठकीच्या माध्यमातून सरकारला आमची आज विनंती आहे, 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला आरक्षण मराठ्यांना महाराष्ट्रातील त्या नोंदीच्या आधारावर द्यावंच लागणार आहे, आम्ही ते घेणार. आता आपली ही बाजू एक पक्की झाली की मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्या. आता मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की जे कागदावरती ठरले सर्व परिवार, संबंधित नातेवाईक, नका वाजू त्या शिट्ट्या, राहू द्या तुमच्या शिट्ट्या, गप्पाचा आहे का जागा, नोंदी सापडलेली वाटतो तुम्ही. आमच्या तर हो आम्हाला ज्या नोंदी सापडल्यात, आपला क्रमांकाचा एक मुद्दा, आपल्या ज्या नोंदी सापडल्यात, आज सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. काही द्यायचे थांबवले तर आमच्या कानावर. आजच्या बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्या, तात्काळ लगेच. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना माहित नसेल एका दिवशी माझी नोंद सापडली का नाही, ज्याची नोंद सापडली त्याच्या घरी तुमच्या गावचा अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक पाठवा, त्याला सांगा तुझी नोंदीत प्रमाणपत्र घेऊन जा. 2, त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा द्या. त्याच्या सगळ्या पंजोबापासून द्या, किंवा ज्या वर्षापासूनची नोंद सापडली, मान्य आहे तुम्हाला, जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा सगळा परिवार, मग त्याचा पंजोबापासून जर सापडली असली तर पंजोबापासूनचा परिवार धरायचा आतापर्यंत आणि धुरपुटचे सगळे. मान्य आहे का तुम्हाला सगळ्याला? त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे. 2, त्याचे सर्व नातेवाईक, संबंधित त्याच्या नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर. तुम्हाला सगळ्याला हे मंजूर आहे का? 3, त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोयऱ्याला द्यायचे, ते एका नोंदीवाल्याचे. तुम्हाला मनापासून, कानाकोपऱ्यापासून मला हातावर करून सांगा, हे तुम्हाला मान्य आहे? कारण आपल्याला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मायबापा ध्यानात ठेवा. अरे 70 वर्षापासून आपले पोरं वाट बघतात, घाई गडबड करू नका नुसतं. तुमच्या घाई गडबडीमुळे आता पिढ्यानं पारच्या लेकराचं वाटलं आता नाही होऊ दे, अजिबात नाही. एवढी कसोटी लावलेली आहे मराठ्यांनी हे मिळवण्यासाठी. आज मराठी राज्यातले एकजूट झालेत म्हणून किमान 54 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकर गेली, आनंद असू द्या. कुणाच्या तरी लेकराचं कल्याण झालेलं आहे तुमच्या लढाईमुळे.
तुम्ही दिलेल्या वेळेमुळं, तुम्ही दिलेल्या सगळ्या ताकदीमुळं, तुम्ही रात्रंदिवस गावोगावी हिंडल्यामुळे सुद्धा तुमच्या समाजातल्या 54 लाख लोकांचं कल्याण झालंय. आता कायदा पारित झाला, या 3 विषयावर महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं कल्याण झालं. या विषयावर आज या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो की तुम्ही या स्वरूपाचं करावं 24 डिसेंबर पर्यंत. मराठा समाज कुठेही आडवा गेलेला नाही. मराठ्यांनी कोणतंही उग्र आंदोलन केलेलं नाही. आपला एक मुद्दा पहिला क्लिअर झाला. आता आपलं असं बी एक मत आहे की 24 तारखेला शिंदे साहेबाच्या समिती ही अहवाल सादर करणार आहे. जस्टिस शिंदे साहेबांची जी समिती नोंदी सापडली ती, या समितीनं भरपूर नोंदी सापडल्यात, पण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी नोंदी सापडल्या नाही. तुम्हाला उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? तुम्हाला जर कोणी आरक्षणाविषयी विचारलं तर सगळ्याला सांगता आलं पाहिजे. कारण इथं काय तुम्ही इकडे तिकडे हिंडायला आलेला नाही. आरक्षण हे कानाकोपऱ्यातल्या मराठ्याला आता सांगता आलं पाहिजे. आपल्याला कोण खुट्या मारतय, कोण आडवं पडतंय, खुट्या खाट्या खुटे फिटे तर सगळे उठलेत नसाले. ते गार पडले दादा, पण तुम्हाला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं आणि 54 लाख नोंदी या राज्यात सापडल्या. मला असं वाटतं की ती समिती काम 24 डिसेंबरला थांबवण्याऐवजी तिने कायम नोंदी सापडायचं काम सुरू ठेवावं, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण तिने सारखंच आपल्याला पाहिजे, कायमचाच मराठ्याच्यात जावा, कायमचा त्याच्यात गेला पाहिजे. सगळ्याच्या नोंदी तुम्हाला सांगतो मी. काही जण चाभऱ्यापणा करते, काही जण म्हणजे आमच्याकडे नोंद नाही. एक नांदेड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात एक तालुका आहे, त्या तालुक्यातल्या एका अधिकाऱ्याने असं लिहून दिलंय की आमच्या तालुक्यात नोंद येत नाही. आणि नाही बरोबर हा, आणि नोंदीत नाही आणि त्याने सापडल्या. मराठी काय साधे कलाकार नाही. कोण बोलू तरी इकडं बुळबुळ काय? एक मिनिट बसा खाली. मला काय बोलतोय मग मी? काही अधिकारी मस्तीखोर आहे. मराठ्यांनी हे सुद्धा गोष्टी कानाकोपऱ्यातल्या समजून घ्या. नुसता बैठकीला गेलतो आणि लय लोक होते बा असं नाही. गर्दी होती, मी लांब होतो भरायला. आता गर्दीतच घुसायची वेळ आहे. आता गर्दीत करायची तरच जनरूप दिसणार आहे. गर्दीतच बसायचं. लय गरमत होतं म्हणून लिंबा झाडाखाली बसलो. लिंबावर बसू नको, बांधावर बस. पण आता घरी गेल्यावर लेकराला, बायकोला, आईला, बहिणी सुद्धा सांगता आलं पाहिजे आरक्षण कुठे आहे आपलं आणि कुणी थांबविले. आता काही अधिकारी जाणून बुजून सांगायला लागले आमच्या तालुक्यात नोंदीच नाही. मराठी त्यांच्या पुढचे, यांना माझी भाषा कळाली. मी सोपं समजून सांगतो ना, नाही तर मग त्यांना कळत नाही. ते त्रुटी व्हायबर म्हणलं, ते म्हणजे काय म्हणलं, हे आपल्या आपल्या भाषा सांगितल्यामुळे आपल्याला सगळ्यात सुचायला लागलं. कसं याने अभ्यासकच सापडून आणला. ते म्हणले बस रे, ते वाचित दप्तर त्यानं वाचलं. मरणाच्या नोंदी निघाल्या. जो अधिकारी म्हणला होता मराठ्यांच्या नोंदी नाहीत, त्या तालुक्यात नोंदी निघाल्या. जर शिंदे समितीला पुन्हा नोंदी सापडायला कायमस्वरूपी लागू चालू ठेवलं, कायदा पारित केला तरीही म्हणतोय आम्ही, नाही तुम्ही म्हणता का सांगायला लागला येऊ. जरी कायदा पारित केला तरी हे नोंदी सापडून द्यावा, म्हणजे ते कायमचं ती नोंद कोणालाच मोडता येत नाही. आणि मराठ्यांच्या हक्काचे जसे आई बापानं आपल्या आजोबापानं सरकार असं म्हणून मग मुदत वाढ दिली म्हणजे आम्हाला टाइम वाढून दिला काय? हा 24 डिसेंबर पर्यंत कायदा बना, तिला सापडून द्या, वर सापडत वर तिला राहू द्या मुदत वाढ. दोन सापडली की दे जा मराठ्याला. काय देतून तेवढ्यात कमी होईल आमचा एक.
ओरिजिनल सापड्या. त्यामुळे तिला ही मुदत वाढ द्या, तिला तिचं काम कायमस्वरूपी करू द्या. तिचा आणि कायदा बनवण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही. कायदा पारित झाला नोंदीच्या आधारावर, नोंदी सापडू द्या. कारण त्या नोंदी जर हक्काच्या सापडत गेल्या, जशा 54 लाख सापडल्या तशा, तर मराठ्यांच्या डोक्याचा ताण गेला. आणि तुम्हाला आता याच्यातलं विशेष काम सांगतो, हे आरक्षण चॅलेंज होत नाही. मराठ्यांनी भिवू नका. ज्या नोंदी सापडल्या ते चॅलेंज होत नाही. जर चॅलेंज एखादा म्हणतो, एखादा म्हणजे ती जाणते नाव नाही घ्यायचं आजच्या बैठक, जाऊन तिकडे म्हणा तोंड थोड बर का. चॅलेंज जर करायचं म्हणलं, नोंदी चॅलेंज होत नाही. हे मराठ्यांनी जर समजून घेतलं की मराठी करून टेन्शनच नाही. जर चॅलेंज करायचं म्हणलं तर प्रत्येकाची करावं लागतं. प्रत्येकाच्या 54 लाख नोंदी, 54 लाख तो वकीलच चांगला लागते. ते अशक्य. मराठ्यांची एकही नोंद चॅलेंज होऊ शकत नाही. हो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक शब्द देतो, एकही. कुणीतरी मला चॅलेंज करतो तरी घाबरू नका. घ्यायचं काम नाही, मागं टाकायचं. आता तुम्हाला किती मुद्दा क्लिअर केला. आता सर चालेल आपले सोडू नका त्याला. मला काही सामान गाडी चालू करून तिथून गाडी चालू करून आंतरवालीसह मुद्दा आपण 5वा घेतला. 4 तुम्हाला जेवढे सांगितले चर्चेचे मुद्द्यातले, त्यातले 4 क्लिअर केले. 4 ध्यानात आले का डबल सांगू. बैठक उशिरापर्यंत चालली तरी हरकत नाही. कारण ही लढाई धाडसाला लढायची, जिंकायची आपल्याला. त्यासाठी माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतं असं नको, गर्दीत सुद्धा एखाद्या वेळेस न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. पण बुद्धीनं जर एखादा माणूस फेड झाला तर तो गर्दीतच जिंकतो, बिगर गर्दीतच जिंकतो. फक्त बुद्धीनं आपल्याला आता तरबेज व्हायचं, तरबेज व्हायचं. आणि निर्णय घेताना विचारपूर्वक घेऊन एकदा पाऊल टाकल्याच्या मागं सरकत नाही. मी सरकतो का? मी तुमचा आहे ना, कसा सरकार तर मी सरकत नाही. तुम्हाला चल म्हणून मला खरंच वाटलं नव्हतं बरं का. बरं गेली लोक, मला काय करा आधी माझ्याकडून लोक कोहरी येते बरे बिचारे. म्हणा माझ्या मनातला सांगतो, मी खरं बोलतो का नाही. आपलं लोक 3 महिने झाले पळत येत, तुम्ही काय येडे करे बिचारे येते तरी का. 3 महिने लोक पळत असतात का? खरं सांगतो बरं का, नसतात पळतो. काम धंदे काही आहे का नाही? काम धंदे हे सगळे लोक दमायचे लोक. आपण काय करू, जरा महत्वाचे समाजाचे बोलू. महत्वाचे म्हणजे सगळा समाज महत्वाचा. माझा गैरअर्थ कधीच घेत जाऊ नका, कारण मी माझं आयुष्य अर्पण तुमच्यासाठी केलं, त्याचा अर्थ वेगळा काढू नका. इथं महत्वाचं कोण नाही, 6 कोटी मराठा समाज महत्वाचा आहे. मी कोणाला आलं तरी तेवढंच ही देतो. हा फक्त एक हंबार राबवतो बरं, पैसे सोडून दे जा. काय करू मग पाय तुडी तर मग शिकत राबवतो एक हंबार. पण माया तेवढीच. हा माया तेवढीच लावतो. थोडं ते माया लोक एवढं खातो तर मी तुमचा त्यांचं रोग काढतो. पण ते त्यांच्या ध्यानात आलेले काय करतात, चिंगरीत लोक ते बघत त्यांना नाही चिंगरीत, मला चिंगरी दे.
त्याच्यामुळे मी रागवतो, मी तुमच्यावर माया सुद्धा तेवढीच करतो. जेवण नाही तोवर तुमच्यावरची माया 1 इंच कमी नाही होत, कधीच नाही होणार. फक्त ही लढाई आपल्याला विचारानं, ताकदीनं आणि युक्तीनं पण लढायची, सगळ्याच बाजूला लढायची, पण समजून घेऊन सुद्धा लढायची. सभा घेऊन भाषण करून तुम्ही ऐकून जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकराला काय लागतं हे जर एकदा विचार घेऊन गेले तर हे तुम्हाला बैठक पुरवते. 4 घंटे बसलेले सुद्धा पुरवते. कारण एकदा तुम्ही ऐकलं की तुमच्यासाठी आयुष्याचं झालं. भावा मी असं नसं माहित नाही, हे शरीर आहे. तुमच्याबद्दलही बोलतो, माझ्याबद्दल सुद्धा नाही बोलत एकट्याने. हे शरीर आहे. फक्त आरक्षण लेकराचं हित कसे येते हे एकदा शिका. इतकं खोल घरापर्यंत कोणी शिकविल माझ्या मराठा समाजाला मला माहित नाही. परंतु मी असं नसन तुमच्यात विचार मरू देऊ नका. मराठ्यांचा एक विचाराचा विचार मरू देऊ नका. ती विचार चालवा म्हणू नका. चालकच नाही राहिला तर आता काय करायचं, सगळे चालक बना, पण मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी काय उभा राहा ते मात्र इथून घेऊन जा. आपला 5वा मुद्दा आहे. 4 मुद्दे तुम्हाला क्लिअर सांगितलेले. 5वा मुद्दा आहे आंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस सरकार मागे घेऊ असं सांगितलं. सरकारने आतापर्यंत केसेस मागे घेतलेले नाहीत. आपले एकही माणूस अटक केला जाणार नाही सांगितलं. तरीही आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक केलेत विनाकारण. मग तुम्ही अटक करायचे होते तर म्हणायचंच नव्हतं. आम्ही बसायला तयार. मला सांगा, मराठे लढून मरायला तयार ते केसीला भेटेल का? मग एखादी गोष्ट मिळवायची. आतापर्यंतचा मराठ्यांचा इतिहास आहे. या देशातली जनता सुखी होण्यासाठी मराठ्यांनी माना कापून दिल्या. आमचे छत्रपती संभाजीराजे ही जनता सुखी राहिली पाहिजे म्हणून स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे झाले पण नाही आटले. मग आमच्या लेकरासाठी न्याय द्यायला हा 5-6 कोटी समाज रस्त्यावर उतारलाय. केसीला भेटेल का? आणि जर आम्ही केसीला भेटलो तर आम्हाला न्याय मिळेल का? एक काम सरकारनं करा, खोटं आमच्याशी करू नका. आम्ही तुमच्याशी दगाफटका करणार नाही, खोटं करणार नाही. ओपन करू काय करायचं. तुम्हाला जर आम्हाला आत टाकायचे आणि 6 कोटी मराठी येऊन बसतो. टाका 6 कोटीला. पण तुम्ही आमच्याशी दगाफटका करू नका. एका एकाला देऊ. याला नोटिसा देणार, त्याला नोटिसा देणार. आंतरवाल्याचे 4 गुतीले आणखी नोटिसा दिल्या. आता ते नोटीस देणारे नमुने नाही साहेब सोपेले. ते म्हणतात मग मग नाव नव्हतं होतं का, आणि मग द्यायचं म्हणलं मग हो देच काय व्हायचं. मग ते हाक तसे मराठी मग ते म्हणजे मग नाव आलं म्हणलं मग हो देत. मग येऊ आलं तेव्हा आलं. म्हणजे तुम्ही विनाकारण मराठ्यात चिडू नका असं मला सांगायचं सरकारला या बैठकीत माध्यमात. विनाकारण तुम्ही काहीतरी एकच करा. एक तर अटक तरी करायचं म्हणा, नाही तर गुन्हे तरी मागे घ्यायचं म्हणा. आतापर्यंत घेतले नाहीत. परंतु काल त्यांनी पुन्हा सांगितलंय या 7-8 दिवसाच्या आत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेतो. बघूयात परत 24 तारखेपर्यंत घेतात का. म्हणजे तोही विषय आता राज्यातला तुमच्या समोर क्लिअर केला. पण आपल्याला आपल्या लेकरासाठी लढायचं असेल तर आपल्याला मागे सरकून चालणार नाही. छोट्या मोठ्या केसेस होत राहणार आहेत. फक्त उद्रेक कुणी करायचा नाही. शांततेत एवढी ताकद आहे. आरक्षणच मराठ्याच्या पत्रात आले जवळपास, समजून घ्या. ज्या नोंदी मिळाल्यात, आपला 6वा मुद्दा असा आहे, ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदीचा सरकारनं अहवाल घेऊन 24 तारखेच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना ओबीसीत आरक्षण मिळण्याचा कायदा पारित करायचा. याच्यावरती आपलं सगळ्यांचा हात वर करून सांगायचं मध्ये का हे काय सभाने तुम्हाला पाहिजे सांगितलं नाही. हे बैठकाच आहे आता. हे निर्णय म्हणायचे त्याला मराठ्यांनी निर्णय केलेत. याचा अर्थ असा आहे या निर्णयापासून महाराष्ट्रातला मराठा समाज हटणार नाही. मी तर हटतच त्यामुळे टेन्शन न घेऊ तुम्ही. मी सगळ्याला आता असं सुतातच आणलेलं आहे तुमच्यामुळे. तुमची ताकद हटत नाही ना तर होऊन द्या.
हा. फक्त दमानी बरं का कोण ते म्हणलं तुम्ही म्हणता ते होते ते नाही थांबा जरा. आता आपण 6वा मुद्दा घेऊ. 7वा, सरकार कोपर्डीचा खटला मार्गी काढणार आहे का नाही. तुम्हाला आई बहीण अशी काही संस्कृती या राज्याला आहे का नाही. तुम्हाला एकदा सांगितलं होतं का मी, विषय आरक्षणाचा आहे की गोंधळ हरडायचा नाही. ही सभा नाही म्हणून मागच्या कोपऱ्यातले काय करते जाऊ द्या आपलं घ्या भाषण ठोकून आणि चला 1-1.5 घंटा भाषण ठोकलं. इथं आपल्याला आपल्या बुद्धीत उजाड पाडायचा, उद्या लेकरात पाडायचा, आपल्या घरी गेल्या आई बहिणीच्या डोक्यात सुद्धा उजाड पाडायचा की इथं जसं शेत महत्वाचं आहे, जमीन जशी प्रॉपर्टी महत्वाची आयुष्यभरासाठी, तसं आरक्षण ही एक प्रॉपर्टी मोठी. त्याशिवाय आता पोरं जगू शकत नाहीत. आरक्षणाशिवाय मराठ्यांचं भविष्य घडत नाही. मराठ्यांचे पोरं मोठे होत नाहीत हे घरी जाऊन सांगायचे. तेव्हा त्या माता माऊलीला आपल्या आडाने आई बहिणी आहेत आपल्या, त्यांना कळणारी जशी जमीन महत्वाची. जमीन इकायचं मनावर तुम्हाला मी गावरान भाषेत सांगतो. वरमुंड का जरा खालून घालू. बस समजा घरी जायचं म्हणायचं मला जमीन इकायचं. घरचे काय म्हणणार माहिती का, नको विकू तेवढी प्रॉपर्टी आहे त्या आयुष्याची आपल्या बापाची ती काय म्हणतात कडे एक शब्द वडील पाळायची. हा का ध्यान राहिलं खापकून तुमच्या आरोग्यातच करणार राहिलं रे. ते मग आपल्या बापाची ओळख आहे तेवढी ती नाही इकायची. ती कायम स्वरूप ठेवायची आयुष्याची भाकर आहे ती. पोराला राहू दे तू कामाला जाय पुण्याला मुंबईला म्हणते का नाही. पण जमिनी कोण देते का. त्याच्यापेक्षा दुप्पट आरक्षणाची किंमत आहे. फक्त घरोघरी जाऊन सांग. मराठेच हातात नाहीत माग काही केलं तरी. म्हणून कोपर्डीचा खटला सुद्धा सरकारनं तात्काळ मार्गी काढला पाहिजे, तर ह्या घटना होणार नाही. इथं काही नाही करून आमचे पोर अटकीत आहे का नाही. आणि त्याला आज शिकिता वारे सरकार त्याला आज शिकिता पुस्तकं घेऊन दिले. त्याला पुस्तक त्याला हातात हातोडा द्या ना जरा फोडून द्या त्याला खडी दगड त्याच्या हातात पेन दिला तिथं म्हणजे त्याला शिकी दिला. नोकरीला इथे कप बाहेर किती भयानक गोष्ट. ज्याला पाणी प्यायला जे उठले ना पाणी प्यान परत पटापटा मध्ये येऊन बसा. परत तिकडं कोणी थांबू नका. जे पाणी पिलं ते मध्ये या. आणि पाणी प्या म्हणलं का खरं जाऊ थांब नका उठू बसा. कोपर्डीचा खटला हा मराठ्यांच्या काळजाला लागलेला बाण आहे. ज्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सारथी मार्फत EWS मार्फत शिक्षण घेतले, ज्या पोरांना PhD केली, MPSC केली, UPSC केली, RTO मध्ये विद्यार्थी आहेत, काही PSIच्या निवडी झालेल्या असे किमान बघ ते सारथीच नाव घेतलं कशी उठले हात वर करीत. ते बघा इतके विद्यार्थी आहेत मराठी. या मराठ्यांचे जे पोर आहेत राज्यभरातले, सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आज जाहीरपणाने विनंती आहे, आम्हाला लढा वाढवायला लावू नका. जवळपास माझ्या माहितीनुसार अंदाजे 13,000 पेक्षाही पोरं जास्त ज्यांच्या निवडी झालेल्या आहेत, फक्त नियुक्त्या द्यायच्या राहिल्या तेवढे अधिकारी होऊ शकते साहेब आपले. 13,000 क्लास 1 ते क्लास 4 पर्यंत निवडी आहेत मराठ्यांच्या पोराच्या. मराठ्यांचे डोके जरा भानावर येतात का मी काय बोलतोय लक्षात येतात तुमच्या. ते कोणाचं तरी लेकरू आई बापाने किती कष्ट करून त्याला शिकेल असेल, मोठमोठ्याल्या पोस्ट द्या. हे जे पोर आहेत या सगळ्या पोरांच्या तातडीने सरकारने नियुक्त्या द्याव्यात. ही बैठकीतली सुद्धा चर्चा याच्यावर मराठ्यांचं एक मत हातावर करून सांगा. हे सगळे पोरं घेतले पाहिजे सरकारला आमची आज विनंती.